हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत आपले 20 लेक्चर झाले आहे. गणित क्लास 20. आतापर्यंत गणिताचे 20 क्लास झाले आहे. यानंतर आपला आता 21वा क्लास होईल आणि सरासरीचे 3 पार्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहे. हा पार्ट 4 आहे. ओके, पार्ट 4मध्ये आपण आतापर्यंत जेवढे टाईप बघितले होते तिथूनच कंटिन्यू करू. ओके, आतापर्यंत आपण 30 क्वेश्चन्स आणि 24 टाईप बघितले होते. आता 25वा टाईप आणि 31वा क्वेश्चन बघू. ठीक आहे, काय म्हणतं क्वेश्चन? 8च्या पाढ्यातील पहिल्या 26 संख्यांची सरासरी काय आहे? 8च्या पाढ्यातील पहिल्या 26 संख्यांची सरासरी तुम्हाला काढायची आहे. इथे बघा मित्रांनो, एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. 8चा पाढा म्हणजे 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. असं करता करता 8च्या पाढ्यातील 26 संख्यांची सरासरी म्हणजे ही संख्या सर्वात शेवटची किती असेल? 26वी संख्या असेल. ठीक आहे, 26वी संख्या शेवटची राहील. म्हणजेच यांची सरासरी काढायची आहे. तुम्हाला सरासरीचं एक सूत्र किंवा एक ट्रिक सांगितले मित्रांनो. पहिली संख्या ए प्लस यल शेवटची संख्या भागेला 2. पहिली संख्या आपल्याला माहीत आहे 8 आहे, बट शेवटची संख्या माहीत नाही. तर नेमकं काय करायचं ते सांगतो. आई काय का तिकडे आहे ताई? ओके, कुठं होतं आपण? पहिली संख्या 8 आहे, शेवटची संख्या तुम्हाला माहीत नाही. त्यासाठी मित्रांनो नेमकं काय करायचं ते सांगतो. बघा, 8ला आपण 8 गुणिला 1 असं म्हणतो. 8चा पाढा म्हणणे म्हणजेच 8 गुणिला 1, 8 गुणिला 2, 8 गुणिला 3, 8 गुणिला 4. म्हणजे 8चा पाढा 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. त्याचप्रमाणे 8 गुणिला 10 म्हणजेच 8 10 80 होईल. असं तुम्हाला माहीत आहे. ओके, याच लेवलमध्ये मग 8 गुणिला 11, 8 गुणिला 12 असं करता करता सर्वात शेवटी 8 गुणिला 26 म्हणजे 26वी संख्या होईल, नाही का? समजलं का? 8 गुणिला 26 म्हणजे 26वी संख्या होईल ना. 8 गुणिला 10 म्हणजे 80, मग गुणिला 11 गुणिला 12 गुणिला 13 गुणिला 14 असं करता करता 8 गुणिला 26 येईल. तेव्हा 26वी संख्या तयार होईल. म्हणजे 26वी संख्या इज इक्वल टू 8 गुणिला 26 असं म्हणू शकतो का आपण? ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता 26 आणि 8चा गुणाकार करा. 26 गुणिला 8 किती होते? साईन 8 48, 8 हातचाली 4, 8 दोन्ही 16, 16 आणि 4 20. म्हणजे शेवटची संख्या आपली 204 आहे. ओके, कळलं का कसं? तर पहिली संख्या म्हणजे 8 गुणिला 1, दुसरी संख्या 8 गुणिला 2. 8च्या पाढ्यामध्ये आपण हेच करतो ना, 8 गुणिला 1, 8 गुणिला 2, 8 गुणिला 3. त्याचप्रमाणे 26वी संख्या म्हणजे 8 गुणिला 26. ओके, 8 गुणिला 26चा आपला आन्सर आला 204. ओके, 8 सकम 48, 8 हातचे 4, 8 दोन्ही 16, 16 आणि 4 20. ओके, म्हणजेच हा ए म्हणजे आपली संख्या आहे 8, पहिली संख्या. ठीक आहे, आणि हा एल म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 204. यांची बेरीज करून घेऊ आणि भागेला 2 करू. 8 प्लस 204 भागेला 2. 8 आणि 204 किती येते मित्रांनो? 8 आणि 4 12, 2 द्वेष येते भागेला 2. ओके, किती होते? एक सोपी ट्रिक सांगा. याला 212ला भागेला 2 करायचं काही नाही. एका ठिकाणी 200 करा आणि दुसऱ्या ठिकाणी 12 करा. याच्या अर्धे किती होते? 100 आणि याच्या अर्धे 6. 100 प्लस 6 म्हणजे 106 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, 106 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. नाहीतर मग 212 भागेला 2 तुम्ही करू शकता, बट थोडं इझी करून तुम्ही याला करू शकता. 200 प्लस 12 इथे लिहायचं, इकडे 200च्या अर्धे 100, 12च्या अर्धे 6 असं तुम्ही करू शकता. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या लक्षात आली नेमकं कसं केलं. तर यानंतर मित्रांनो मी नेक्स्ट गणित घेतोय. बत्तीस नंबरचं गणित आहे मित्रांनो. 15 संख्यांची सरासरी 8 आहे, त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आहे. काय म्हणताय? 15 संख्यांची सरासरी 8 आहे, याचपैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी किती आहे? 10 आहे. आणि नंतरच्या 8 संख्यांची सरासरी किती आहे? 9 आहे. ओके, या झाल्या संख्या, ही झाली सरासरी. संख्या सरासरी म्हणजे बघा मित्रांनो, इथे फक्त फक्त 15 संख्या आहे आणि खाली बघा याच 15 संख्येतली पहिल्या 8 आणि शेवटची 8 सांगितले. म्हणजे 8 आणि 8 या किती होत आहे? 16 संख्या होत आहे ना. म्हणजे कोणती तरी एक संख्या ही डबल काउंट झाली आहे.
समजलं का? कोणती तरी एक संख्या ही डबल काउंट झाली का दोनदा मोजली गेली आहे. तर आपल्याला काय करायचं नेमकं, या 16 संख्यांच्या बेरजेमधून 15 संख्यांची बेरीज वजा करून टाकू, म्हणजे एक्स्ट्रावाली एक संख्या तुम्हाला मिळून जाईल. सोप्या भाषेमध्ये सांगतोय, काहीही करायचं नाही मित्रांनो. 16 संख्यांच्या बेरीज करण्यासाठी पहिल्या 8 संख्यांची बेरीज किती येईल? संख्या गुणिले सरासरी. पहिल्या 8ची सरासरी आहे 10. ओके. आणि प्लस हे कंस नाही केलं तरी चालते इथे, प्लस दुसऱ्या 8ची सरासरी किती आहे? 9. संख्या गुणिले सरासरी बरोबर बेरीज. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 8ची बेरीज प्लस दुसऱ्या 8ची बेरीज ही झाली 16 संख्यांची बेरीज. या 16 संख्यांच्या बेरजेमधून तुम्हाला 15 संख्यांची बेरीज करायची आहे. 15 संख्यांची बेरीज म्हणजे काय, कसं काढायचं? संख्या गुणिले सरासरी. समजलं इथपर्यंत? बस एवढं गणित सोडून टाकलं मित्रांनो, आपला आन्सर मिळून जाईल. ओके. त्यानंतर आहे ना बरोबर अंक आहे बरोबर 8, 10, 8, 9. 8, 10, 8, 9. ओके. 15चा 8. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता सोडून घेऊ. 8, 10 हे 80 प्लस 8, 9 72 मायनस 15, 8 120. 72 आणि 80ची बेरीज करून घेऊ. 0 आणि 2 येईल. 8 आणि 7 15 येईल. मायनस हे 120 येते. ओके. आता 152मधून 120 गेले किती राहते आपण बघू. 2तून 0 गेला 0. 15तून 12 गेले 3. 2तून 0 गेले 2च राहते. 2मधून 0 गेला 2च राहील. आणि 15तून 12 गेले 3 राहील. तुमचं फायनल आन्सर मित्रांनो 32 आहे. ओके. मग कागद कुठे गेला रे? इथपर्यंत गोष्ट समजलं. आणि एक मित्रांनो थोडं तुम्हाला सांगतो, 8वी संख्या विचारली ना, नेमकी तीच 8वीत ती संख्या आहे, कसं काढायचं ते सांगतो. काय म्हणताय? पहिल्या 8 संख्या, हे गणित समजलं ना. आता ही संख्या नेमकी 8वीच कशी आहे ते सांगतो. या संदर्भात नेक्स्ट गणितावर नाही ना. ओके. बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. या 15 संख्या आहे. त्यापैकी मित्रांनो हे पहिल्या 8 संख्यांची सरासरी तुम्हाला म्हणजे इथून इथपर्यंत होईल ना. इथून इथपर्यंत होईल. त्यानंतर शेवटच्या 8 संख्या म्हणजे शेवटून 8 संख्या मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ही 8. ओके. पहिले या 8ची बेरीज गेली 8पर्यंत. पुन्हा यांनी बेरीज 8पासूनच केली. पुन्हा 8पासूनच काउंट केलं. म्हणजे ही जी 8 नंबरची संख्या आहे ना ती डबल मोजल्या गेली. ओके. डबल मोजल्या गेली म्हणजेच जे आपण 16 संख्यांची बेरीज होत होती ना, का होत होती तर 8 ही संख्या डबल मोजल्या गेली. त्या 16 संख्यांच्या बेरजेमधून 15 संख्यांची बेरीज काढून टाकली. तेव्हा आपल्याला जी एक्स्ट्रा मोजल्या गेलेली संख्या होती ना ती भेटून जाईल. ओके. एक्स्ट्रा कोण मोजलं होतं? 8. म्हणून 8वी संख्या बरोबर 32. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या? ओके. यालाच मित्रांनो हेच आता जे एक्सप्लेन केलं होतं तेच एक्सप्लेनेशन मी थोडं इझी करून सांगतो. काहीही तुम्हाला करायचं नाही मित्रांनो. पहिली जी आहे ना 15 गुणिले 8 एवढं करायला सांगितलं. पहिल्या 2 संख्येचा गुणाकार तो मायनसमध्ये आणि शेवटी टाका. त्यानंतर सेकंड टर्ममध्ये पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आहे करून घ्या. प्लस थर्ड टर्ममध्ये 8 संख्येची सरासरी 9 आहे. बस एवढं करून घ्या, मोकळं होते. काय करायचं, सुरुवातीला काय म्हणते 15 संख्यांची सरासरी 8 आहे ना, ते मायनस 15 गुणिले 8 लिहून घ्या. त्यानंतर सरळ गणित लिहून घ्यायचं. 8 गुणिले 10 प्लस 8 गुणिले 9 म्हणजेच सेकंड टर्ममधलं गुणाकार करायचा आणि थर्ड कंडिशन किंवा टर्म म्हणा, थर्ड कंडिशन आहे किंवा तिसरं वाक्य आहे त्यांचा गुणाकार करायचा. दोघांची इकडे बेरीज करायची. दुसरा आणि तिसरी कंडिशन आहे ना त्याची बेरीज करा आणि त्या बेरीजेमधून 15 मायनस करा. म्हणजे ही 8 संख्या आणि ही 8 संख्या 8 प्लस 8 या 16 संख्यांच्या बेरजेमधून आपल्याला या 15 संख्यांची बेरीज मायनस करायची. तेव्हा कुठं एक एक्स्ट्रा संख्या जी येईल तिची जी एक्स्ट्रा आहे ना ती संख्या येईल. म्हणजे या 15 संख्या होत्या, आता 16 झाली म्हणजे एक कोणीतरी एक्स्ट्रा मोजलं गेलं. तीच एक एक्स्ट्रा म्हणजे हे आपली 8वी संख्या. ओके. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. तुम्हाला पहिलं गणित समजलं पाहिजे त्यासाठी मी थोडं जास्त एक्सप्लेनेशन केलं आहे. यानंतर
यानंतर या टाईपचा क्वेश्चन जरी आला तर एवढं मित्रांनो एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही. ओके. 33 क्रमांकाचा प्रश्न बघू मित्रांनो. वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 आहे. बघा मित्रांनो, 40 विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी वय 20 आहे. म्हणजे बेरीज काढतो म्हटलं तर 40 गुणिले 20 होईल. सरळ करा. वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आले, त्यांचे सरासरी वय 25 आहे. प्लस आणखी 10 जास्तीचे आले, त्यांचे सरासरी वय 25 आहे. म्हणजे 10 गुणिले 25 करा. पहिलं 40 विद्यार्थी गुणिले सरासरी म्हणजे बेरीज निघली. पुन्हा 10 विद्यार्थी गुणिले सरासरी ह्यांची पण बेरीज निघली. सगळ्यांची बेरीज जी येईल मित्रांनो, जी बेरीज येईल त्या बेरजेला संख्येने भागा किंवा एकूण संख्या किती आहे त्यांनी भागा. म्हणजे तुमचं काय निघेल मित्रांनो, शेवटी सर्व विद्यार्थ्यांची सरासरी विचारली आहे. पहिल्या एवढ्या आहे मित्रांनो, 40 विद्यार्थ्यांची ही सरासरी आहे. नंतर या 10 विद्यार्थ्यांची ही सरासरी आहे. बट तुम्हाला एकूण सरासरी विचारली तेव्हा एकूण सरासरीमध्ये ही यांची बेरीज झाली प्लस ह्यांची बेरीज म्हणजे दोन्ही यांची एकूण टोटल बेरीज होईल ना. या टोटल बेरजेला तुम्हाला किती कशाने भागायचं आहे तर एकूण विद्यार्थी किती, हे 40 आहे आणि हे 10 आहे. म्हणजे किती 50 विद्यार्थी भागाकारामध्ये राहील आणि इथे येईल बेरीज. कोणती बेरीज, हे सर्व बेरीज लिहून घ्या. किती बेरीज होते, 25 गुणिले 10 म्हणजे 250 प्लस आहेच 40 गुणिले 20 सहसा 4 दुणे 8 आणि 2 शून्य जैसे येते. 80 प्लस 225 किती होते, 80 आणि 200 1000, 1000 आणि 50 1050. ही बेरीज लिहून घ्या 1050. ठीक आहे. 0 0 0 लिहिला, 0 आणि 5 5 राहील, 8 आणि 2 10. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. ह्यांचा भागाकार करून घेऊ आपण, आपल्याला सरासरी भेटून जाईल. 0 कटला 0 कटला, 5 एकम 5 5 दुणे 10, पुन्हा 5 एक 5 5 एक 5 21 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके. हां, 21 फायनल आन्सर आलेलं आहे. हे झालं मित्रांनो आता बेसिक. यालाच आता मित्रांनो मी शॉर्टमध्ये कसं करायचं ते सांगतो. बघा मित्रांनो, काय म्हणतो तुम्हाला, 40 विद्यार्थ्यांची सरासरी 20 आहे. नंतरच्या 10 विद्यार्थ्यांची सरासरी मित्रांनो 25 आहे. जर या 25च्या ऐवजी सरासरी 20च असती तर काही फरक पडला असता का सरासरीवर? नाही ना. कारण की या प्रत्येकाचं वय समजा 20-20 असन आणि ह्यांचंही वय 20-20 असन तर सरासरीवर काहीही फरक पडणार नाही. सेम सरासरी आहे. मग तुम्ही कितीही पोरं किंवा कितीही विद्यार्थी टाका, सेम वयांचे 20-20 वर्ष वयाचे कितीही पोरं टाका, काहीही फरक पडणार नाही. तुमची सरासरी 20च राहील. बट ह्यांनी काय म्हणताय, 20 नाही 20 + 5 म्हणजे 25 सरासरी आहे. म्हणजे हे जे आहे ना एक्स्ट्रावाली सरासरी किंवा एक्स्ट्रा वय झालं. पण हे एक्स्ट्रा 5 किती जणांचं, या 10 जणांचं वय आहे. समजलं का? या 10 व्यक्तींचं प्रत्येकाला 5-5 वर्ष वय जास्त दिलं आहे किंवा जास्त आहे. प्रत्येकाचं 5-5 वर्ष वय जास्त आहे. म्हणजे टोटल किती मित्रांनो, 5 गुणिले 10 वय जास्त होईल ना. समजलं का? सुरुवातीपासून सांगतो. हे 40 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, 20 आहे. यांची 10 विद्यार्थ्यांची सरासरी किती, समजा 20 जर असती तर सरासरीवर काहीही फरक पडला नसतं. तुमची एकूण सरासरी 20च असती. बट सरासरी ॲक्च्युअलमध्ये 20 नाही आहे, 25 आहे. म्हणजे प्लस 5 आहे ना, ती एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा 5 किती व्यक्तींची एक्स्ट्रा 5 आहे तर 10 व्यक्तींची एक्स्ट्रा 5 आहे. जर 10 व्यक्तींची सरासरी 5 एक्स्ट्रा आहे किंवा 10 व्यक्ती 5-5 ने वाढत असेल तर होईल किती, एकूण 50 वाढत आहे ना. 5-10 50, एकूण वय 50 वाढत आहे ना. समजलं का? 10 व्यक्ती 5-5 वर्ष घेऊन आहे प्रत्येकजण. 10 व्यक्ती या 20 तर आहेच, 20 सरासरी आहे प्रत्येकाची. बट हेच 10 व्यक्ती ह्या 20 प्लस आणखी 5-5 वर्ष एक्स्ट्रा घेऊन येत आहे. 10 व्यक्ती एक्स्ट्रा 5-5 घेऊन येत आहे. म्हणजे टोटल किती घेऊन येत आहे, 5 गुणिले 10 म्हणजे 50 वर्ष एक्स्ट्रा आहे. 50 वर्ष एक्स्ट्रा आहे. या 20मध्ये काही चेंजेस नाही. 20 ऑलरेडी आपली सरासरी झाली असती. म्हणजे मग काय करायचं मित्रांनो, 20 सरासरी आहे. बट आता आणखी सरासरी आहे. आणखी 20 झाला ॲव्हरेज किंवा सरासरी. 20 सरासरी आहे. बट आणखी मित्रांनो हे 50 व्यक्ती आहे, 50 वर्ष टोटल एक्स्ट्रा आहे. या सरासरी झाल्यानंतर 50 वर्ष एक्स्ट्रा आहे. बट हे वर्ष आता आपल्याला कोणी डिवाईड करावं लागेल, या टोटल विद्यार्थ्यांमध्ये. 50 10 + 40 + 10 50. कसं मित्रांनो, नेमकं आपली इथे सरासरी आपण सेम ठेवली. आता सेम सरासरी 20-20 घेतली. 20 झाल्यानंतर
10 × 5 = 50, 10 व्यक्ती 5-5 वर्ष एक्स्ट्रा घेऊन येत आहे, म्हणजे टोटल मित्र टोटल 5 × 10 50 वर्ष एक्स्ट्रा झाले. हेच 50 वर्ष प्रत्येक व्यक्तीमध्ये डिवाइड करायचे की लड्डू कटेगा तो सब में बटेगा. 40 + 10 टोटल विद्यार्थी 50 आहे. हे 50 विद्यार्थी 50 वर्ष 50 विद्यार्थ्यांमध्ये भागून टाकायचे किंवा डिवाइड करायचे. 50 × 50 50 × 50 म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो 1 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 1 वर्ष वाढेल. 20 + 1 होऊन जाईल. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो. इथे 50 एक्स्ट्रा वय वाढलं होतं ना. आधी आपली सरासरी आपण 20च मानली होती, बट या एक्स्ट्रा सरासरी वाढल्यामुळे 5 वाढल्यामुळे आपले 10 × 5 = 50 वर्ष एक्स्ट्रा वाढले. ते 50 वर्ष संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये आपण डिवाइड करायचं आहे किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये भागून टाकायचं आहे. किती होत आहे तर 50 × 50 हे 40 + 10 विद्यार्थी आहे ना, म्हणजे 50 विद्यार्थी भागून घेतले, यांचा भागाकार केला तेव्हा 1 आला. म्हणजेच या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 1 वर्ष वाढला आहे. म्हणजे सरासरी 20 होतीच, आता 1 वाढून द्या. किती होते 21 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर 34 गणित घेतोय. थोडं रिफिल पेन करू द्या. ठीक आहे, 34 गणित घेतो मित्रांनो. गणित काय म्हणते, 3 × 4 = 5 या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्यांची सरासरी किती. 3 × 4 = 5 याप्रमाणे, एक मिनटं फक्त. ठीक आहे, कोणकोणत्या संख्या आहेत त्या गुणोत्तरामध्ये आहे. एक संख्या 3 × 4 = 5 या संख्या आहे मित्रांनो गुणोत्तरामध्ये, आणि 2 अंकी संख्या आहे. तर या 3 संख्यांची सरासरी विचारली. बघा मित्रांनो, 2 अंकी संख्या मित्रांनो 100 तर नाही राहू शकत. सर्वात मोठी संख्या कोणती राहील 3, 4, 5. सर्वात मोठी मित्रांनो हेच राहू शकते संख्या. त्यामुळे 100च्या जवळची 100 ही 3 अंकी संख्या आहे. त्यानंतर 99 ही 2 अंकी संख्या. सर्वात मोठी संख्या मित्रांनो 5 आहे. त्यामुळे 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 5च्या पट्टीमध्ये ते बघू आपण. त्यानंतर गणित करू. 99 नाही राहू शकत, 5 भाग जात नाही मित्रांनो. 96, 97 काही राहू शकत नाही. 95ला 5 भाग जाते. म्हणजे सर्वात मोठी मित्रांनो 95 घेऊ शकतो आपण. ओके, जर हिचे 5 भाग 95 असेल तर 1 भाग किती होईल 95 भागिले 5 करा. किती होते 19 × 95 19 × 5 = 95. समजलं का. जर 5 भाग बरोबर 95 असेल तर 1 भाग बरोबर किती राहील 95 भागिले 5 म्हणजे किती होते 19 × 5 = 95. 19 × 5 = 95. 19 × 4 = 76 होईल. मग हे 19 ही राहील मित्रांनो. 19 × 5 आहे ही, तर ही 19 × 4 का तर ही 4 आहे. हिला गुणिला 19 करा, हिला गुणिला 19 करा आणि हिला गुणिला 19 करा. सरळ सरळ 19 × 3 = 57. एक संख्या 57 आहे, एक संख्या 76 आहे, तर तिसरी आहे 95. समजलं का इथपर्यंत गोष्टी कशा केल्या मी तर बघा सांगतो. तीन 4 = 5 या संख्या आहेत 2 अंकी. सर्वात मोठ्यात मोठ्या संख्या, कसा प्रश्न आहे, मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्यांची सरासरी. 3 × 4 = 5 या संख्या आहे प्रमाणामध्ये आहे किंवा गुणोत्तरामध्ये. या सर्वात मोठ्यात मोठ्या संख्या म्हणताय ना, या 3 पैकी सर्वात मोठी संख्या 3, 4, 5 मध्ये 5 आहे. तर सर्वात मोठी 2 अंकी संख्या आपण 5च्या पट्टीमधील शोधू. कोण आहे मित्रांनो 99 सर्वात मोठी संख्या, बट ती 5ने या संख्येला भाग जात नाही. मग 96 जात नाही, 97 जात नाही, 98 वगैरे असं काही जात नाही. कोणाला जाते 95ला. म्हणून आपण ही संख्या शेवटची संख्या 95 आहे असं समजलं काय ॲक्युरेटमध्ये 95च आहे. ओके, आता 5 भाग बरोबर जर 95 असेल तर 1 भाग किती राहील 95 भागिले 5 किती होते 19 × 5 = 95. म्हणजे ही 19 × 5 आली संख्या. 19 × 4 = 76, 19 × 4 = 76, 19 × 3 म्हणजेच 19 × 3 = 57. या संख्या आहे मित्रांनो. यांची सरासरी विचारली तुम्हाला, आपण सरासरी काढून घेऊ. बघा किती बेरीज किती होती याची बघून घ्या. 6 × 5 = 11, 6 × 5 = 11, 11 आणि 7 होते 1808, हातचाला 1, 9 आणि 1 = 10, 10 आणि 5 = 15, 15 आणि 7 = 22 भागिले एकूण संख्या किती आहे 3. सरासरी म्हणजेच काय होते बेरीज भागिले एकूण संख्या करून घ्या. 3 × 3 = 3, 7 = 21, 22तून 21 गेले, हातचा 1 राहिला. पुन्हा 3 × 3 = 3 = 18, 76 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो तुमच्या.
नाही तर तुम्ही संख्या शोधल्या आता ना, कोणती ती 57 होती, 76 होती आणि 95 होती. आणि 3 4 5 अशा संख्या होत्या ना. यानंतर सरासरी इथपर्यंत गणित सोडवल्यानंतर सरासरी कशी करायची ते सांगतो. डिफरन्स इथे सेम आहे ऑब्व्हियसली गुणोत्तरामध्ये प्रमाणामध्ये, तर इथे डिफरन्स सेम आहे. त्याचप्रमाणे 1 1चा इथे डिफरन्स आहे, त्याप्रमाणे इथे पण डिफरन्स राहील, कोणता नाही कोणता. आपण 19चा फाळाच मांडलं सहसा म्हणजे 19चा डिफरन्स राहील. हा डिफरन्स किंवा फरक जर सेम असेल तर सरळ काही टेन्शन घेता नाही. इकडली एक संख्या काढून टाका, इकडली एक संख्या काढून टाका, मधातली संख्या जी आहे ती सरासरी राहील. असंही तुम्ही आन्सर काढू शकता. ओके, ते बेरीज करा आणि बेरीज त्याला एकूण संख्येने भागात, त्यापेक्षा असं केलं तरीही तुमचं सोपं जाईल. त्यानंतर मित्रांनो 35व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. ओके, काय म्हणते गणित. एका वर्गामध्ये 40 मुलं व 60 मुली आहेत. जर मुलांचे सरासरी वय 12 वर्षे व मुलींचे सरासरी वय 10 वर्षे असेल तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय काढा. बघा मित्रांनो, या प्रकारच्या गणितामध्ये नेमकं काय करायचं, एकूण बेरीज करायची. सरासरी काढणे म्हणजे काय होईल, बेरीज भागेला एकूण संख्या, एकूण बेरीज भागेला एकूण संख्या. म्हणजेच मी काय म्हणतो, एकूण बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर तुमची सरासरी आहे ना. आता गणितामध्ये काय दिलं आहे मित्रांनो, एकूण बेरीज म्हणजे काय काय होईल मित्रांनो, का मुलांची बेरीज प्लस मुलींची बेरीज, यांची बेरीज प्लस यांची बेरीज, मुलांची बेरीज प्लस मुलींची बेरीज बरोबर एकूण बेरीज होईल ना आपली. समजलं. आता या मुलांची बेरीज काढण्यासाठी काय करायला लागेल, एकूण मुली किती आहे 40, त्यांची सरासरी किती दिली आहे. जर मुलांचे सरासरी वय 12 गुणिला 12 करा, विद्यार्थी किंवा मुले गुणिला सरासरी बरोबर बेरीज, मधामध्ये प्लस चिन्ह आहे, प्लस करून घ्या. आता मुली किती आहे मित्रांनो 60 आहे, त्यांचे सरासरी वय 10 आहे बरोबर. हे झाली सगळ्यांची बेरीज झाली. बेरीज भागेला एकूण संख्या करून घेऊ. आता इथपर्यंत समजलं ना तुम्हाला. आता बघा काय करायचं. ओके, बेरीज भागेला एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजे किती आहे 40 मुलं 60 मुली, 40 + 60 किती होते 100, किंवा एक मुलं प्लस मुली करून घ्या, 40 + 60 करून घ्या. 12 आणि 40चा गुणाकार किती होते 12 चौक 48, 0 जैश येते, हे प्लसचं चिन्ह आहे, प्लस लिहिलं, आणि 6 1 6, 2 0 लिहून घ्या, दैश येते, भागेला 40 आणि 60ची बेरीज होते 100. ओके, यांची बेरीज करून घेऊ. 0 आणि 0 0 येईल, 8 आणि 0 8च येईल, 4 आणि 6 10 भागेला हे 100 किती होते. आता 1 0 कटला, 1 0 कटला, इथून पॉईंट द्या, 1 0 काढून घ्या, इकडं पण एक पॉईंट देऊन द्या. 10.8 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का तुमच्या. त्यानंतर नेक्स्ट गणित घेतो मी आता. ओके, छत्तीस नंबरचं गणित बघा. 3 संख्यांची सरासरी 60 आहे, त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6ने जास्त आहे. बघा याला बेसिक कसं करू. ओके, 3 संख्यांची सरासरी किती आहे 60 आहे म्हणताय, 60 आहे. किती संख्या 3 संख्या गुणिला सरासरी बरोबर बेरीज निघेल ना, 3 18, 180 बरोबर किती आहे बेरीज राहील ना, संख्या गुणिला सरासरी बरोबर बेरीज. एकूण यांची बेरीज 180 आहे, म्हणजेच त्याची टोटल बेरीज 180 आहे. एक एक संख्या मोजल्या, तिन्ही संख्यांची बेरीज केली तर 180 भरल. ओके, मग काय म्हणत आहे, त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा एक कोणतरी एक संख्या x म्हणा 6ने जास्त आहे, आणि पहिली दुसरी तिसरी, पहिली संख्या x म्हणा, दुसरी संख्या x + 6 होईल ना, पहिलीपेक्षा 6ने जास्त आहे. ओके, आणि पहिली संख्या आपण x मानली तर दुसरी संख्या x + 6 होईल ना, 6ने जास्त आहे, त्या पहिल्या संख्येपेक्षा 6ने जास्त आहे, म्हणजेच x पेक्षा 6ने जास्त आहे, x + 6 होऊन जाईल. ओके, मग काय म्हणतात, परंतु तिसरीपेक्षा 3ने लहान आहे, या संख्येपेक्षा 3ने लहान आहे, म्हणजे काय करायचं, x + 3 राहील नाही, याच्यातून 3 काढले तर 6 होऊन जाईल ना. समजलं का. बघा हिच्यापेक्षाही 3 लहान आहे ना, सॉरी
तिसरीपेक्षा 3ने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या 3ने मोठी असायला पाहिजे ना, म्हणजे x+6 + 3. समजलं का आता कुठंही 3 लहान होईल ना, म्हणजेच 6 + 3 म्हणजे आपण बरोबर x+9 लिहू शकतो ना. 6 + 3 x+9. पहिली संख्या x, दुसरी x+7, तिसरी x+9. याला आता पहिले बेसिकनुसार करू आणि नंतर ट्रिकनुसार करू. यांची बेरीज किती होईल मित्रांनो? ही x, दुसरी x+6, तिसरी x+9 बरोबर. यांची बेरीज आपण 180 काढली होती, 180 बेरीज काढली होती. आता यांची बेरीज करून घ्या. हा x म्हणजे किती होते? 3x होईल. बेरीज x + x + x म्हणजे 3x. 3x ची बेरीज 3x. ह्या दोघांची बेरीज करा. 9 + 6 किती होते? 15 बरोबर 180. आता काय करा मित्रांनो, या 180 इथे आहे ना, पेन चेंज करतो मी. ओके 180 आहे ना, हे 9×15 होते. हे +15 आहे ना, इकडे गेल्यानंतर हे -15 होईल. ओके. आणि मग हे 3x जसे ते आहेच. 3x बरोबर 180 - 15. 180तून 15 गेले किती राहते? 0तून 5 गेले म्हणजे 10तून 5 गेले, 5 राहिले. धमकेला वापस 18तून 2 गेले, 16 राहिले. 165 हे 3x बरोबर. 3x जसे थे लिहिले. आता काय करा, x जागेवर ठेवा. हे 3 आहे ना, इकडे भागाकारामध्ये टाका. 165 भागेला गुणाकारातले 3 इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल. आता भागाकार आपण करून घेऊ. 3 × 3 3×5 15. 16तून 15 गेले, हात चालला 1. पुन्हा 3 × 3 3×5 15. आपला x बरोबर किती राहिलं मित्रांनो? 55. तर तुम्हाला आन्सर काय विचारलं आहे? तर दुसरी संख्या कोणती? ही x+6 किती होते? x+6 बरोबर म्हणजेच x बरोबर 55 आहे, +6 55 6 61. ओके. आता यालाच मित्रांनो बेसिकनुसार कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. ॲव्हरेज आहे 60 किंवा सरासरी 60 आहे. मग आपण काय करायचं मित्रांनो, सगळ्या संख्यांची 60 मानू, बट एक बेस संख्या ही 60 मानू, दुसरी 60 मानू, तिसरी 60 मानू. समजलं इथपर्यंत? त्यानंतर मग काय म्हणता, हे समजा करू ना. सगळ्या 60 आहे ना ॲव्हरेज, आपला ॲव्हरेज किंवा सरासरी 60 सांगितली. मग पहिली संख्या 60 म्हणू. 60 आहे तर 60 घ्या. मग काय म्हणताय, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6ने जास्त आहे. 6ने जास्त म्हणजे 60 + 6 किती होते? 66 होत आहे. परंतु तिसरीपेक्षा 3ने लहान आहे म्हणताय. म्हणजेच दुसरी बरं, या रचनेमध्ये दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6ने जास्त आणि तिसरीपेक्षा 3ने लहान. म्हणजेच कोण? दुसरीच संख्या बरं, दुसऱ्या संख्येच्या तुलनेमध्येच दोन्ही वाक्य आहे. ओके. 3ने लहान आहे म्हणजे ही ऑब्व्हियसली ही 69 किंवा 69 असायला पाहिजे ना, तेव्हाच कुठे ही 3ने लहान होईल ना. समजलं इथपर्यंत? आता काय करा, आपण हे समजा म्हटलं होतं. जर ही संख्या 60 आहे, ही संख्या 60 आहे, ही संख्या 60 असती बरं, तर आपली सरासरी किती राहिली? सरासरी 60च राहिली असती ना. बट इथे 6 जास्त आहे, आपल्या 9 जास्त आहे. या दोन संख्या जास्त आहे त्यामुळे इथे सरासरी वाढू शकते. बट गणितामध्ये 60च दिली आहे. आपल्याला सरासरी 60 आणण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? इथे 6 जास्त आहे, इथे 9 जास्त आहे. किती होते? 6 + 9 एक्स्ट्रा आहे. 6 9 किती होते? 15. म्हणजे 15 ही संख्या एक्स्ट्रा आहे किंवा 15 संख्या एक्स्ट्रा आहे. बट हे कितीमध्ये एक्स्ट्रा आहेत? या एक्स्ट्रा संख्या की ही एक्स्ट्रा जी आहे ना, हे 1 2 3 या 3 संख्येमध्ये डिवाईड करा किंवा 3 संख्येमध्ये भागून द्या. की 3 × 3 3×5 15. प्रत्येक संख्येमागे 5 वाढले आहे. प्रत्येक संख्येमागे 5 वाढले आहेत. तेवढेच वाढलेले कमी करून टाका. समजलं का? तर आपलं ॲक्युरेट आन्सर की ॲक्युरेट आपली सरासरी 60 येईल. समजलं? आता इथून 5 मायनस केले 55 राहिले, इथून 5 गेले 61 राहिले, इथून 5 गेले 64 राहिले. समजलं? आपल्याला ही संख्या विचारली
आपण 61 आन्सर लिहून घेतलं. समजलं इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का? नसेल तर एकदा पुन्हा तुम्हाला सांगतो. काय केलं मित्रांनो, मी मोडून घेतो. सांगतो नेमकं काय केलं. सरासरी 60 आहे म्हणताय ना, सरासरी 60 आहे तर ऑब्व्हियसली ती संख्या एकतर 60 राहू शकते. समजा या संख्या 60 राहू शकते, बट ॲक्च्युअलमध्ये 60 नाही आहे. आपण हिला जर 60 मानलं, समजा हिला 60 मानलं तर संख्या कोणती ही 6ने जास्त आहे म्हणजे 66 होईल. हिच्यापेक्षा 3ने लहान आहे म्हणजे ही 69 होईल. तेव्हाच कुठे ही 3ने लहान होईल आणि हिच्यापेक्षा 6ने मोठी होईल. असं होत आहे ना. याच्यानुसार आपली बरोबर बेरीज 180 येत आहे किंवा सरासरी 60 येत आहे. बट याच्यानुसार बेरीज वाढून जाईल ना. किती आहे? 6 वाढन. या 180मध्ये प्लस हे 6 एक्स्ट्रा होईल ना. इथे 60 पकडा, इकडे 60 + 6 आहे, 60 + 9 आहे, 60 180 झाले 18. बट इथे 6 आणि 9 एक्स्ट्रा आहे म्हणजे 6 9 15 एक्स्ट्रा आहे ना. समजलं का? या 3 संख्यांची बरोबरी इथं बरोबर 60 येत आहे. प्लस हे पण एक्स्ट्रा आहे ना, मग याला पण 3ने भागा ना. हे जे एक्स्ट्रा आहे ना 3 व्यक्तींमध्ये डिवाईड झाले पाहिजे ना, तेव्हाच पुढे सरासरी तुमची वाढेल ना. 3 × 3 3 × 5 15 म्हणजेच -5 सगळ्यांमधून करून टाका. प्रत्येक संख्येमागे 5 15 म्हणजेच प्रत्येक संख्येमागे 3 भागल्यानंतर 5 येते ना. 15 म्हणजेच प्रत्येक संख्येमागे 5 वाढले आहे. त्यामुळे याच्यातून 5 काढत सगळ्या संख्यांमधून 5 काढून टाका. यातून 60 5 गेले 55 राहिले, त्यातून 5 गेले 61 आणि इथे 5 गेले 64 आहे ना. बरोबर. हां, आपल्याला आन्सर मधातली संख्या दुसरी संख्या विचारली होती, आपण 61 आन्सर लिहिलं. ओके. कळत आहे? त्यानंतर मित्रांनो 37 नंबरचा एक प्रश्न घेऊ. काय म्हणते? 3 विषम संख्यांची बेरीज 163 आहे तर पहिली संख्या कोणती? बघा, 3 विषम संख्यांची बेरीज 163 आहे. 63 त्यांची बेरीज आहे म्हणताय, म्हणजेच सरासरी किती होईल? भागेला 3. बेरीज भागेला एकूण संख्या, ही झाली सरासरी. किती होईल? 3 × 3 3 × 2 = 6, 3 × 3 21 संख्या ही त्यांची सरासरी राहील. जर सरासरी 3 संख्यांची सरासरी 21 जर असेल तर ती संख्या किंवा 21 ही सरासरी मधामध्ये राहील. इथे याच्या समोरची विषम संख्या कोणती येईल? 21 + 2 23. इकडे आधीची संख्या 21 - 2 म्हणजे 19. समजलं? आपल्याला काय विचारलं आहे? तर पहिली संख्या कोणती? ही 37 नंबरचा. तर पहिली संख्या ही. एक मिनिट. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या? त्यानंतर 38 नंबरचा एक क्वेश्चन घेऊ मित्रांनो. सदतीसला थोडं बेसिकनुसार सांगू का? 3 संख्या कोणकोणत्या? x आहे, त्या समोरची 3 संख्याची बेरीज करून घेऊ आपण. पहिली संख्या प्लस दुसरी संख्या कोण राहील? एक्सच्या समोरची राहील ना विषम संख्या. दुसरी विषम संख्या एक्सच्या समोरचे, बट कोण? 2 2चा फरक असतो विषम संख्यांमध्ये, मग x + 2 लिहिले आपण. तिसरी विषम संख्या कोणती राहील? 2 2चा फरक असल्यामुळे याच्यामध्ये आणखी 2 ॲड करावं लागेल या संख्येमध्ये, म्हणजेच या x + 2 मध्ये आणखी 2 ॲड केले तेव्हा कुठं तिसरी संख्याने येईल. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. ओके, या तिन्ही संख्येची बेरीज त्यांनी सांगितली आहे मित्रांनो 63. इथपर्यंत समजलं आपल्याला. पहिली संख्या म्हणजे x काढायचा आहे. कसं करायचं? हा x प्लस दुसरा x प्लस तिसरा x, 3x प्लस हे 2 + 2 + 2 2 4 6 x + 6 बरोबर 63. आता या 3x जसे थे ठेवा. 63 प्लसवाले 6 -6 जाईल. 63 मधून 6 गेले किती राहते? 57. ओके, या 3x पैकी मित्रांनो
एकच जागा ठेवा. हे गुणाकारामधले 3 इकडे भागाकारात 3 आणा. किती होते? 3 × 3 3 × 3 5 आणि 3 गेले 2 राहिले. पुन्हा 3 × 3 3 9 27. x बरोबर आपले x बरोबर 19 आले. x बरोबर 19 तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी आता. अडतीस नंबर काय म्हणते? 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग असं करता करता 10चा वर्ग असं करता करता 10चा वर्ग आणि यांचं काय करायचं? यांची सरासरी काढायची मित्रांनो. बघा 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग असं करता करता 10पर्यंत संख्या आहे त्यांचा वर्ग, सगळ्यांचा वर्ग 10चा वर्ग या संख्येपर्यंत तुमची सरासरी काढायची आहे. याचं मित्रांनो कसं करायचं? एक सूत्र आहे मित्रांनो n+1 आणि 2n+1. हे सूत्र मित्रांनो मला पण मी पण विसरतो, लक्षात राहत नाही. बट एक्झामच्या काही दिवसाआधी हे सूत्र पाठ करून जायचं. समजलं? याला कोणतीही शॉर्ट ट्रिक नाही आणि भागाला 6 पण येते. असं मित्रांनो हे सूत्र आहे. या प्रकारचं गणित सोडवण्यासाठी हे सूत्र आहे. तुम्ही एक्झामच्या काही दिवस आधी पाठ करून द्यायचं. मला पण हे सूत्र पाठ राहत नाही. काय पाठ करणार माणूस? n म्हणजे कोण मित्रांनो? संख्या. किती आहे? या टोटल 10 संख्या आहे. लिहून घ्या 10 + 1 2n म्हणजे 10 × 2 + 1 लिहिले आपण भागेला 6. 10 + 1 म्हणजे किती होते मित्रांनो? दिसत आहे खाली यायच्या? नाही तर आपण इथे लिहून घेऊ. 10 + 1 म्हणजे 11 पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात 10 × 2 = 20 + 1 21 भागेला 6 जैसे थे. आता 11 आहे गुणेला 21 पहिल्या कंसात 11 दुसऱ्या कंसात 21 करून घ्या. किती होते? याला 3 ने भाग देतो, याला 3 ने भाग देतो. 3 × 2 = 6 3 × 7 = 21. ओके. मग आता 11 × 7 = 77 भागेला 2 करा. किती होते? 77 भागेला 2 म्हणजे किती होते? एका बाजूला 70 आहे प्लस दुसऱ्या बाजूला 7 आहे. 70 × 4 = 35 या 4 = 3.5. 35 आणि 3.5 किती होते? 36 37 38.5. फायनल तुमचा आन्सर 38.5 आला आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची. हे सूत्र तुम्ही एक्झामच्या आधी पाठ करायचं. आता पण एकदा थोडं पाठ करायचं आणि एक्झामच्या आधीसुद्धा पाठ करायचं. कारण की नाही लक्षात राहत या गोष्टी, माझ्या पण लक्षात राहत नाही. त्यामुळे एक्झामच्या काही दिवस आधी मी पाठ करून जातो अशा प्रकारचे सूत्र. यानंतर मित्रांनो 39 नंबरचा प्रश्न बघा. आता काय म्हणताय? 1चा घन 2चा घन 3चा घन 4चा घन असं करता करता 9चा घन अशी सिरीज आहे. त्यांची तुम्हाला सरासरी विचारली आहे. या प्रकारचे गणित मित्रांनो खास करून TCS विचारते. यासाठी सूत्र आहे मित्रांनो n+1चा वर्ग भागेला 4. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता करून घ्या. n किती आपला? हा 9. n म्हणजे संख्या होते. किती संख्या? 9 संख्या आणि 9 लिहिले गुणिला कंसामध्ये n+1 म्हणजे 9 + 1 किती होते? 10 त्याचा वर्ग भागेला 4. 9 आहे गुणिला 10चा वर्ग 100 भागेला 4 किती होते? आता करून घेऊ आपण. काय होतं? 9 × 100 म्हणजेच 900 भागेला 4. इथपर्यंत गोष्ट समजत आहे. आता भागाकार देऊन द्या. 4 × 4 4 × 2 = 8. 9तून 8 गेले हातचाराला 1 आणि पुन्हा 4 × 4 4 × 2 = 8. 10तून 8 गेले 2 राहिले. 4 × 4 4 = 25. 225 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा. थँक्यू.